सिद्धार्थ अशी जोडी मैदानावरती आपण पाहतोय आणि पहिलं षटक हाताळण्याकरिता चेतन गोलंदाजी मार्क वरती मॅचला सुरुवात होईल. चेतन पहिलं षटक हाताळण्याकरिता टीमचा कॅप्टन आहे. त्याच्यावरती नजर असणार आहे. पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती सुपवलं केलं गेलंय. 5 ओव्हर्समध्ये कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 90+ रन्स जात होत्या. या पावसामध्ये देखील फलंदाज चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतात. एक काळ असा होता खेळपट्टी ओढी झाल्यानंतर फक्त बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात होता, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये, कारण आता बॅटर ते सक्षम झाल्यात आणि बॉलवरती नजर, कंटिन्यू प्रॅक्टिस, ती कन्सिस्टन्सी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम टू ग्राउंड सांगितलंय गोलंदाज चेतनला आणि पहिल्याच बॉलवरती हार्दिकचा धमाका षटकार. भर पावसामध्ये मारलेला हा षटकार कुठेतरी गोलंदाजच्या हृदयावरती जखम करतोय, काळजावरती वार केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसरा बॉल, पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आता देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. शतक त्या ठिकाणी होते आणि चांगले प्रयत्न त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 1 रन मिळेल या बॉलवरती. मागचे दोन्ही बॉल जर आपण पाहिले तर कुठल्या स्पॉटवरती टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ते यश आतापर्यंत मिळालेलं नाहीये. गोलंदाज चेतनला कर्णधारावरती वार केलाय आणि पहिल्या 2 बॉलवरती जी बॅटल आपण पाहिली होती, कॅप्टन वर्सेस कॅप्टन मध्ये ती बॅटल होती. या ओव्हरमधील तिसरा बॉल, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅटची कडा घेऊन फार वेगानं लॉंग स्टॉपला या ठिकाणी बॉल स्किट होत असताना पाहायला मिळतोय. 4 रन्स करिता सिद्धूच्या बॅटमधून चौकार. ओपन होत असताना आपण पाहतोय हार्दिक पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर सिद्धार्थ पहिल्या बॉलवरती चौकार आणि दोन्ही बॅटर्सला तो कॉन्फिडन्स मिळालाय. मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्या पावसामध्ये धावा देखील बरसत असताना आपण पाहतोय. सिद्धार्थ आणि हार्दिकच्या बॅटमधून धावा झाल्यात फलकावरती 11. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना विलंगी टीमला आपण पाहतोय, जो आज ओम शिवसाई विलंगी या नावाने खेळत असताना आपण पाहतोय. त्यांचं जे टायटल नेम आहे. आता इथे रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न, या देखील बॉलवरती गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर होता त्याला बीट करून सलगचा दुसरा चौकार सिद्धूच्या बॅटमधून. कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक 4. मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. या दिवसा बॉल देखील स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे देखील बॅटची एज घेऊन बॉल लॉंग स्टॉपला गेला होता. आता इथे बरोबर लॉंग स्टॉपला टार्गेट केलं होतं आणि तिथेच बॉल गेलाय. धावा झाल्यात फलकावरती 15. 15 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 4 बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड झाल्यात आणि त्या 4 बॉलमध्ये एक वेगळं नाविन्य टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु ते यश कुठेतरी गोलंदाज चेतनला मिळालेलं नाहीये आणि कॅप्टनला बँक ऑन द टार्गेट फर्स्ट ओव्हरमध्ये केले गेले. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅटचं एलिव्हेशन तितकंसं प्रॉपरली नव्हतं. बॅट हातामध्ये त्या ठिकाणी स्विंग झाली होती. 1 रन कंप्लीट झालं. दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न होईल. खराब कलेक्शन त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आणि सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करत असताना 17 वरती ही टोटल सध्या आपण पाहतोय. दोन्ही बॅटर्स या भर पावसामध्ये या ठिकाणी धावांचा वर्षाव करताना आपण पाहतोय. कॉम्बिनेशन चांगलं आहे. आकाशामधून पाऊस पडतोय आणि या 2 फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. 17 धावा फलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला स्विंग केला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित, त्याला बीट करून शेवटच्या बॉलवरती सिद्धार्थच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. चेतनचं पहिलं षटक महागात पडताना आपण पाहिलं.
23 रन्स तब्बल आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या दोन्ही बॅटर्सनी या विकेटवरती एन्जॉय केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 23 हवा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आता येणाऱ्या 4 ओव्हरसाठी आपल्यासोबत जोडले जातील पालघर भूषण प्रमोद शेडगे सर. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. ऑफिशियल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख या स्पर्धेमध्ये आपण पाहतायत आणि समालोचन सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. विरातन खुर्दचा आवाज आणि आज त्यांच्या गावातील संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द सध्या फॉर्मामध्ये असलेला हा संघ गेल्या वर्षात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर यंदा अतिशय चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि 23 रन या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. हार्दिक आणि सिद्धार्थने जी बॅटिंग केली आतापर्यंत जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत असताना तो क्लास त्याच्या बॅटमधून आतापर्यंत दर्शवला गेलाय. 4 बॉलमध्ये 16 रन त्याच्या बॅटमधून आलेत. हार्दिक 2 बॉलमध्ये 7 रन. मुसळधार पाऊस. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. आशुतोषचा हा बॉल यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. फार वेगाने बॉल निघून जाईल 4 रन करिता. ग्रेट टायमिंग. चौकार. गुड शॉट. फटका खेळला होता. बॅकफूट पंच केलं होतं आणि सरळ बॉल मात्र या वेळेला बीट केलं फिल्डरला आणि बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चौकार. 27-0. विलंगी टीम सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर तर कॅप्टनने सांगितलं की आम्ही टॉस जर जिंकलो असतो तर फिल्डिंग स्वीकारली असती, परंतु हरकत नाहीये. एक मोठ्या धावसंख्येकडे आमची वाटचाल प्रामाणिक असेल. पहिल्या षटकात 23 धावा आणि सुरुवात चांगली झाली. अप्रतिम रायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉल जो वेगाने निघून जातोय तो अप्रतिम. काय दृश्य पाहायला मिळतं. काय व्ह्यू आपण पाहू शकाल. अगदी खेळपट्टीवर पाणी साचलेलं आहे. रबर बॉल क्रिकेटची हीच ती औरच मजा असते आणि तेच या वेळेला सध्या तरी आपण पाहतायत. सिद्धार्थ हार्दिक बॅटिंग एंडकडे आहे. यावेळेला ऑन साईडला. वाह. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. षटकारात परावर्तित करणारा SP बॉयज ट्रॉफी. षटकार 6 धावा. ते जोडले गेलेत. काय फटका खेळला होता. पूलचा फटका. अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळाला. डिलाइटफुल पाहू शकतायत हा फटका. 33 रन झालेत. षटकार चौकारांचा पाडा बोललाय सध्या हार्दिक आणि सिद्धार्थने. हार्दिकने 17 धावा. बरीच जण सांगत असतील की SP बॉयज ट्रॉफीला आज आराम मिळेल, परंतु नाही. या मुसळधार पावसामध्ये सुद्धा क्रिकेट सुरू आहे. यावेळेला ऑन साईडला पाठीमागे खेळलेत. डिस्टन्स कमी आहे आणि सरळ बॉल मात्र यावेळेला निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. क्या बात आहे हार्दिक. काय बॅटिंग सुरू आहे सध्या आपण पाहतायत. क्लास बॅटिंग दर्शवत असताना 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. षटकार चौकारांचा बोलबाला राहिलाय सध्या विलंगी टीमच्या माध्यमातून. सकाळच्या सत्रात शुभमजी पाध्ये या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते, त्यांच्या समवेत नेहमीच बॅकबोन देणारे चैतन्य पाध्ये यांना आपण पाहू शकतायत. अतिशय दोन्हीही सुंदर व्यक्तिमत्व. सकाळच्या सत्रात साई पाध्ये यांना सुद्धा आपण पाहिलं. संपूर्ण प्रोलिंग स्पोर्टची टीम ज्या चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहतायत आणि जे श्रोते जोडले गेलेत ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकोणचाळीस रन झालेत. वेगवेगळ्या बॅटेटचा वापर केला जातो. वेगवेगळ्या ब्रँडेड बॅटेट पाहायला मिळतात. एक काळ असा होता, तो काळच वेगळा होता. माझे खेळाडूंचा 15 जणांचं हात मात्र एका बॅटला लागायचं, परंतु आता एका फलंदाजाकडे एका खेळाडूकडे 4-4 5-5 बॅटेट ब्रँडेड पाहायला मिळतात. 39 रन. सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 39 रन हा डॉट बॉल. बऱ्याच वेळेनंतर दुसरा बॉल डॉट आला होता. आशुतोष आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल घेऊन 39-0.
बॉलचा टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. मात्र कमबॅक केलं. एक चौकार 2 षटकार आल्यानंतर 3 बॉल सुद्धा डॉट आले. 2 षटकांचा खेळ, 39 रन फलकावर पाहायला मिळत आहेत. आगरवाडी वर्सेस विळंगी या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. नितेश कदम आमच्या समवेत जोडले गेलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. काल भरपूर रील्स व्हायरल झाली. जेपी पॅनेलवर तर भरपूर मात्र हास्य सम्राट झाला असेल यात मात्र शंका नाहीये. आणि बऱ्याच जणांनी मात्र रील्स स्टेटसला सुद्धा ठेवली असेल. हेच ते अंपायर आहेत नितेश कदम. आणि कालचा दिवस गोड गेला. जरी ते पडले परंतु ते जिंकले, त्याला खूप महत्त्व आहे. आणि त्यांचा संघ अंतिम 6 मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसात मनाचे राजे वेडी टीमने जबरदस्त अप्रतिम खेळ केला आणि अंतिम 6 मध्ये दरवाजे ठोठावले. यावेळेला ऑन दी टोस खेळत असताना अप्परकट खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डरने चुकी केली. चुकीला माफी नाहीये. 4 रन मिळतील. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43 वर जाऊन पोहोचली गेले. तर दुसरा दिवस आपण पाहिला जबरदस्त खेळ साकारत असताना पहिल्या दिवसात यश याने प्रभावित केलं, सर्वेश संख्येने प्रभावित केलं, भाविक पाटीलने प्रभावित केलं. अगदी प्रणय शिलारने खूप चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर कॉन्ट्रीब्युशन चांगलं झालं मनाचे राजे वेडी या संघाचं. दुसरा दिवस आपण पाहिला अक्षय गवळी आणि निशांत शुभम तांडेल या दोघांनी मात्र गाजवला. खूप चांगली बॅटिंग करत असताना युवक मित्रमंडळ केळवा बाजार या टीमने चिखलपाडा या टीमला पराभूतच्या छायेत नेला आणि दुसरा दिवस त्यांनी गाजवला आणि अंतिम 6 चे दरवाजे ठोकले. आणि त्यानंतर तिसरा दिवस कालच्या दिवसात आपण पाहिलं तर आई जीवदानी खोडावेपाडा या टीमने खूप चांगला खेळ केला. त्यामध्ये मनीषची बॅटिंग शेवटच्या सामन्यामध्ये जबरदस्त बहारदार पाहायला मिळाली. सँकी अर्थातच संकेश गावडने चांगली खेळी केली. 45 रन 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत तिसरा आहे मंगेश कुर्ले, गणेश कारभारी. आणि आत्ताच्या काळामध्ये सुद्धा गणेश कारभारी चांगल्या पद्धतीने त्याची फिटनेस दाखवत आहेत. मुसळधार पाऊस. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न जरूर केला. फिल्डिंग खराब. 4 रन आशुतोष. पावसामध्ये हेच तुमचं कला कौशल्य दाखवण्याची खूप संधी असते, परंतु इथे मात्र त्या संधीचं सोनं काही करता येत नाहीये. हुक करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होते आणि इथून आशुतोष अगदी मात्र थोडेसे एफर्ट पाहायला मिळाले नाहीत. सरळ बॉल मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. इथून अप्रतिम काय जबरदस्त रॅम्प शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. सुपर टायमिंग. स्वतःला झुकलं होतं. अलीकडच्या काळामध्ये हे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. सुपला शॉट पाहायला मिळतो आणि आक्रमकता कशी सिद्ध करावी हे फलंदाज जाणतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 55. चांगला फटका खेळला होता. प्रथमेश ठाकरेची आठवण करून देणारा तो फटका. जेव्हा जेव्हा डोंगरावरती जास्तीत जास्त बॉल कोणी मारले असतील तर प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून जास्तीत जास्त ते स्ट्रोक आलेत. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. बॉल निघून जाईल मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि कॅच ड्रॉफ्ट. 2 रन्स मिळतील. चांगली बॅटिंग सध्या करत असताना सिद्धार्थ 9 बॉलमध्ये 32, 10 बॉलमध्ये 34 रन त्याच्या बॅटमधून आलेत. हार्दिक आणि सिद्धार्थ एका साईडला हार्दिक किने आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, तर एका साईडला सिद्धांत कदमला आपण पाहतायत. 57 रन. एक चांगली पार्टनरशिप 57 रनची. SP बॉयज ट्रॉफी 2026च्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे. यानंतर होणारा सामना लव बॉईज डोंगरे वर्सेस ओंकार बॉईज एडवन. दोन्ही टीम आपण वेळेवर पोहोचला असाल तर रिपोर्टिंग फक्त करा लवकरात लवकर.
सनी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 57 धावा. जमेची बाजू अशी आहे की पार्टनरशिप अप्रतिम पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज टिकून राहिलेत. यावेळेला जागेवरून खेळलेत. ऑन साईडला बॉल निघून जाईल आणि कॅच ड्रॉफ्ट. आज आशुतोषचा मात्र बॉल पाठलाग सोडणार नाहीये. पुन्हा एकदा मात्र पुढे सरसावला होता आशुतोष. या मुसळधार पावसामध्ये थोडंसं डिफिकल्टच आज असणार यात ती मात्र शंका नाही आहे. इझिली कॅच सुद्धा मात्र आज धरतीला दान केल्या जातील यात ती मात्र शंका नाही. इथून तर बॉलच दिसत नाही कॉमेंट्री बॉक्समधून. मात्र कॅमेरामॅनची खरी कसरत आहे, खरी कसोटी. कॅमेरामॅनचं कौतुक जग करावं तेवढं कमीच. परफेक्ट मात्र कॅप्चर करतायत चेतन पाटील, डान्सिंग अंपायर. पोटे या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट जी स्पर्धा पार पाडली विशाल घरत, सुशांत वजे यांची उमरोळीच्या मैदानात, तिथे सुद्धा त्यांना इन्व्हाइट केलं गेलं होतं. ते बाहेरचे दौरे येत आहेत त्यांच्याकडे सुद्धा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 61 ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल तिथे थांबला आणि सनी थोडेसे स्लिप झाले होते. मात्र हे मोमेंट खूप महत्त्वाचे आहेत. इतर वेळेला आपण अलगद पावलं टाकून चालत असतो, परंतु क्रिकेटच्या मैदानात गेल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्या अंगामध्ये ती ऊर्जा संचारते. क्रिकेटचा खेळच असा आहे, एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन घेतलं की मग आयुष्यभर त्याची गोडी आणि ओढी लागलेली असते. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 64. 63 रन. चांगला बॉल आणि ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलं गेलंय. फार वेगाने मात्र फिल्डर येत आहेत. एक रन तर मिळेल, दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 65. परंतु आजच्या दिवसामध्ये थोडंसं कुठेतरी रिझल्ट वेगळा लागेल का? कारण कालच्या दिवसात हलक्याशा सरी होत्या, कधी कधी मुसळधार पाऊस आला, कधी कधी थांबला पाऊस. परंतु आता कंटिन्यूस सातत्याने मात्र सततधार पाऊस मात्र यावेळेला पडताना पाहायला मिळतो. त्यामुळे या धावा चेस होतील का हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण असेल. काल 90 धावा सुद्धा चेस झालेल्या होताना आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 66 धावा. प्रतिम ऑन साईडला खेळून काढले. या बॉलला एक रन तर मिळेल. चेतन पाटील फार वेगाने धावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वाह, हेच पाहायचं होतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहा रिप्ले आपण पाहू शकतायत. जसा हा बॉल मात्र ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप छान पद्धतीने बॉल तिथे थांबला, थबकला पाण्यामध्ये, चिखलामध्ये आणि गवतावरून घसरले. मात्र चेतन पाटील स्ट्रॉंग आहेत आणि त्यामुळे लगेच मात्र त्यांनी बॉलला कलेक्ट केलं. अतिशय चांगले मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. ते 68 धावा. पहिला मुवमेंट आपण पाहिला होता वँकीचा, परंतु वँकीच्या मुवमेंटला मात्र नितेश कदम यांनी बीट केलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर जे झेल टिपले गेले होते 68 रन 68. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 68 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. अगरवाडी वर्सेस विळंगी. चला यानंतर होणारा सामना लव बॉईज डोंगरे वर्सेस ओंकार बॉईज एडवन. 68 रन. अगरवाडी म्हटलं तर जय पाटील विद्यमान सरपंच आहेत आणि नेहमीच चांगलं योगदान त्यांचं गावाकरिता राहिलंय. क्रिकेटसाठी सुद्धा योगदान त्यांचं नेहमीच पाहायला मिळतं. श्रद्धा मोटर्सची प्रोप्रायटर आहेत. सरपंचाची मोठी जबाबदारी. 68 धावा. सरळ बॅटचा वापर केलाय. खूप छान पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट करत असताना एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. सिद्धार्थ आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 38 वर खेळतोय. हार्दिक 30 वर खेळी करत असताना फक्त एक धाव एक्स्ट्रा आले. चांगली बॅटिंग राहिली आतापर्यंत. जो स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय हार्दिक आणि सिद्धार्थने 12 बॉलमध्ये 30 आपण पाहिलं तर हार्दिक आणि 13 बॉलमध्ये 38. अप्रतिम ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न
नव्हता आणि इथून जर आपण पाहिलं तर धाव घेण्यामध्ये यशस्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 71 रन आत्तापर्यंत. पार्टनरशिप 26 बॉलमध्ये 71. सुपर. शेवटचे 4 बॉल आहेत शेष. दोन दिवस मुसळधार पावसाचं अलर्ट जारी केलंय. 5 आणि 6 त्यामुळे या वेळेला जबरदस्त फटका टक्कन आवाज आला. अप्रतिम आत्मविश्वासाचा आवाज होता. काय फटका खेळलाय. कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय हार्दिकच्या बॅटमधून. 6. मात्र कॉपरेट केलं. 12 टीम असून सुद्धा जवळजवळ आपण पाहिलं तर 6-10 ला बरोबर मॅच क्लोज झाल्या आणि 5-5 षटकांचे सामने खेळवले गेले. ही खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. त्यामुळे आज सुद्धा जर आपण वेळेच्या बाबतीमध्ये जर सहकार्य केलं तर 5 षटक आणि 4 षटक हे तुम्हाला खेळवले जातील यात ती मात्र शंका नाही आहे. 78 रन झालेत. 78 रन. चांगला बॉल होता. अप्रतिम. एक मोठी पार्टनरशिप सध्या तरी आत्तापर्यंत जर आपण पाहिली तरी सर्वात मोठी पार्टनरशिप पाहायला मिळते या तिसऱ्या दिवसामध्ये. चांगली पार्टनरशिप. 38 धावा आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी केलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आणि इथून पंचांकडे अपील केली गेले की यष्ट्यांना मात्र या ठिकाणी बॉल भेदलाय का. पंचांकडे अपील जरूर करतायत परंतु काय एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहत आहेत. साजिद लाला सर त्या ॲक्शनमध्ये आहेत का पाहायचंय. यस, थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पाहायचंय स्टम्प्सला मात्र यावेळेला बॉल स्पर्श करून चुंबन घेऊन गेलाय का पाहायचंय. आणि त्याचमुळे मी म्हटलं की आज कॅमेरामॅनची खरी खूप कसरत असणार आहे. त्याच्या लेन्स वर प्रेम करणारे हे मात्र 2 कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत. कॅमेऱ्याच्या लेन्सवर सातत्याने प्रेम करत असतात. तसं एक्झॅक्टली स्टम्प्सला बॉल आदळलाय का. हलकासा बॉल वरून गेलेला आहे. कोणत्याही प्रकारचा स्पर्श झालेला नाहीये. असं वाटलं गणेश कारभारी यांना की स्पर्श झाला आहे परंतु जर बेल्स कदाचित असत्या तर तिथे डेफिनेटली डिसलॉक झाल्या असत्या. परंतु इथून जर आपण पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपात आहे का पंच. सिद्धार्थ बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग केली. टाळ्यांचा गजर आला पाहिजे. ज्या पद्धतीने सिद्धार्थने बॅटिंग केली. छोटा पॅक बडा धमाका. आता नवीन फलंदाज विकी कृतिकला आपण पाहतायत. 79 वर 1 शेवटचा बॉल खेळण्यासाठी पुन्हा एकदा हार्दिक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गणेश कारभार यांच्या हातातून बॉल मात्र सुटलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अंडरआर्म फेकी केली जाते. इथे हार्दिकला सुद्धा परतावं लागेल. शेवटच्या बॉलवर दोन्ही रनआउट झाले परंतु चांगली बॅटिंग राहिली. 80 वर पहिला डाव गडगडला आणि इथून मात्र आपण पाहतायत 81 रनचं लक्ष्य समोर ठेवलंय. हा प्रिव्हियस बॉल चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. स्किट झाला होता बॉल अगदी हातातून सुद्धा. शॉर्ट गली रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर चांगली मात्र त्या ठिकाणी आपण पाहतायत बॅकअप मिळालं आणि इथून 80 रनवर पहिला डाव समाप्तीवर झाला. ओमकार बॉईज एडवन टीम आणि लव बॉईज डोंगरे चला दोन्ही टीमचे कॅप्टन आले असतील तर लवकरात लवकर आपण या. आज समजू शकतो जरा पाण्याचा प्रवाह जास्त आहे परंतु
चला आगरवाडी टीम आपण स्टँड मध्ये बसून घ्या. गणेशजी कारभारी साहेब वेलकम. आज एन्जॉय करतायत या मॅचला. एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गणी या नावाने जास्तीत जास्त, गण्या या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. दोन सिनियर खेळाडू खेळतात. मंगेश कुर्ले एका साईडला आपण पाहिलं तर गणेश कारभारी. 81 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. एसपी बॉयज ट्रॉफी 2026 सध्या आपण पाहत आहेत. सिद्धांत कदम आम्हाला कालचे मुवमेंट जे आहेत 1 2 3 जे असतील मुवमेंट्स ते मात्र दाखवा, थोडंसं एन्जॉय करूया. नितेश कदमचं, सिद्धांत कदमला सर्वात आवडला असेल मोमेंट त्याच्या करिअर मधलं तर ते नितेश कदम यांचं. पहा हा बॉल आपण पाहताय. जे घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत, ज्याने मिस केला असेल ते सुद्धा पाहतील, ते सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य निर्माण होईल. इथून पहा पुन्हा एकदा पायाने बॉल रोखण्याचा प्रयत्न केला, इथे स्लिप झाले आणि अगदी शरणागती पत्कारली. नतमस्तक झाले अगदी हिरवळ मैदानात. गेल्या वर्षात सुद्धा क्वालिफाय झाले होते, पडले उठले आणि लढले आणि जिंकले. ही खूप महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. चांगले मोमेंट आहेत आपल्या आयुष्यात. अविस्मरणीय आठवणी साठवले गेलेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण त्यांची जिद्द नेहमीच असते की जेव्हा आपल्या संघासाठी आपण खेळत असतो, एक गाव एक फॉर्मॅट गावासाठी, त्यावेळेला तो दिवस तो रिझर्व ठेवतात. आणि पहा, आणि हा राहुलचा जो झेल होता अप्रतिम. काय सायमनने कॅच घेतला होता, जबरदस्त पाहायला मिळालं. कुणाल मांजेनंतर सेकंड रँकिंगवर पाहायला मिळत आहेत ते राहुल, सायमन. जयेश गरजचा हा बॉल, मयुरेश तांडेलचा हा फटका ऑन दी टोस आणि त्यानंतरचा हा काय झेल टिपला होता. आणि आज जर कोणत्या फिल्डरने जर झेल घेतला तर अजून मात्र एक औरच मजा असेल. परंतु हे सगळे मुमेंट्स आहेत ते तुम्हाला मात्र रिसॉर्टला गेल्यानंतर सुद्धा तेवढे एन्जॉय करायला मिळणार नाही. ते मात्र वेडीच्या मैदानात तुम्हाला एन्जॉय करायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि सरळ बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. कॅप परिधान करून गोलंदाजी करत असताना आपण पाहतायत स्वतःला थोडीशी सेव्ह करण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज दर्शन, सनी. आणि एका साईडला आपण पाहतायत फलंदाज हर्ष. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. राईट उर्ध विकेटने आल्यानंतर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला जास्तीत जास्त गोलंदाज पिच करत असतात आणि त्याचं बेनिफिट ही मात्र त्यांना मिळतं. मग इकॉनॉमी सुधारते, मग विकेट मिळतात, मग विकेट टेकर गोलंदाज बनतात. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. एकंदरीत थांबले धावसंख्या. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा वापर केलाय आणि इथून जर आपण पाहिला तर एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत
आणि पाहता पाहता या वेळेला 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द 3 रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. पहिले 2 बॉल डॉट. मुसळधार पाऊस, त्याच्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा खेळ. काही मात्र स्मार्ट टीव्हीवर पाहत असतील, हे काय खेळाडू वेडे आहेत की काय एवढ्या मुसळधार पावसामध्ये खेळतात. परंतु हो, आम्हाला वेडच लागलंय आणि त्यामुळे मात्र आम्ही खेळतो, कारण क्रिकेट आमच्या रक्तात आहे. हर्ष सध्या आपण पाहतायत ऑन स्क्रीन. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 वर जाऊन पोहोचले गेले. नेक्स्ट मॅच लव बॉईज डोंगरे वर्सेस ओमकार बॉईज एडवन. जर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील, बघत असतील, पाहत येत असतील तर प्लीज कृपया करून लवकरात लवकर आपण पोहोचा. याच्यानंतरची आणि त्यानंतर सुद्धा जे आजचे शेड्यूल आहेत त्यांनी मात्र जरा अर्धा तास लवकरात लवकर घरातून निघालात तर फार बरं होईल. 5 रन झालेत, 5-0. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये आगरवाडी टीम. कंपॅरिझन करताना 23 रन होत्या पहिल्या षटकामध्ये. प्रतिस्पर्धी संघाच्या 18 धावेने पाठीमागे आहेत. पाच रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉलला थोडंसं लेफ्ट केलं गेलं होतं आणि पाहता पाहता वाईट बॉलचा इशारा येत असताना दोन्हीही पंचांचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. एवढा मुसळधार पाऊस असताना सुद्धा चिंबूरवरून नदीम शाह सरांना आपण पाहतायत आणि विटी वरून साजिद लाला सर आलेले आहेत. तर टीम का येऊ शकत नाही. यावेळेला ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. इथून चांगला फटका तर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत 2 रन हर्षच्या बॅटमधून येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबलने फक्त फलक हलतं राहील, परंतु इथे षटकार चौकारांचा पाढा सुद्धा बोलावा लागेल. षटकार चौकार येणारच का. 9 रन झालेत आतापर्यंत. प्लेइंग फ्रॉम द बॉडी. काय बॉलला फॉलो केले यावेळेला कॅप्चर करत असताना आपण पाहत आहेत आणि हा झेल घेण्याची मोठी संधी होती. 2 रन्स मिळतील ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. पुन्हा एकदा धावा मिळतील यातही मात्र शंका नाही आहे. 3 रन्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 12 रन 81 रनचं पाठलाग करत असताना राईट अमोर द विकेट. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट. वॉट अ शॉट. काय फटका खेळलाय, परंतु तेवढाच उमेदीने चांगला झेल टिपलाय मिस्टर सिद्धार्थ. कोणतीही चूक करणार नाहीये. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. चांगला झेल टिपलाय. हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला होता सनीच्या बॅटमधून, परंतु तेवढा चांगला झेल टिपलाय सिद्धार्थने जजमेंटने आणि अगदी कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम पाहायला मिळालं. आणि कॅमेरामॅनने काय अप्रतिम वर्क केलंय. हा बॉल बरोबर मात्र या वेळेला थोडासा स्पष्टपणे दिसला आणि त्यानंतर सिद्धार्थ व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद.
12 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल राईट अमोर द विकेटने. यावेळेला अप्रतिम जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. काय फटका खेळला होता. एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध ऑन दी टोस खेळत असताना मॅग्निफिसंट टायमिंग, अफलातून टायमिंग पाहायला मिळालं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट, सुपर क्लास दाखवला यावेळेला मानवने. स्लोवर वन बॉल होता, थोडासा खाली राहिला, कमबॅक केलं या बॉलवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 63 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 18. 18 बॉलमध्ये 63 रन हे सामन्याचं समीकरण. 18 बॉल 63. प्रतिस्पर्धी संघाच्या 39 रन होत्या, म्हणजे 21 धाव्याने पाठीमागे आहेत आणि आता 21 ची बरोबर सरासरी येऊन ठेपले. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. दर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 1 रन वेगाने येते लेग बाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले. एकोणीस रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राईट ओर द विकेटने दर्शन. ओ अप्रतिम चांगला बॉल. मानव मात्र यावेळेला पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदर स्पोर्ट्समॅनशिप, स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत असताना प्रामाणिक खेळाडू जरूर गणला जाईल, यात मात्र शंका नाही आहे. दर्शनचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला आणि इथून मात्र मानव अगदी पंचांचं बोट उंचावण्याच्या अगोदरच तो बाहेर निघाला. हे उत्तम दर्जाचं क्रिकेट आहे आणि मानव ते जाणतो. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर प्रत्येक जण तर होणार नाही, परंतु त्यांचे जे आदर्श आहेत, त्यांचे जे काही गुण आहेत ते मात्र आज टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू सुद्धा घेत असताना सातत्याने पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आपण सातत्याने पाहिलं
महत्वाची बाब आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं. तत्पूर्वी सिंगल मेल प्रणयच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचले गेले. तर स्कोर कार्डवर सध्या पाहायला मिळते 24 धावा, 24 रन. चेतन पाटील पोट्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. डान्सिंग अंपायर या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. आणि मंकट विकेट जास्तीत जास्त कोणी घेतले असतील या सफाळी विभागामध्ये तर चेतन पाटीलच्या नावावर. मग माकुणसारच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा त्याचा बोलबाला मंकट विकेटच्या माध्यमातून राहिला. मग आगरी प्रीमियर लीगमध्ये एक क्लिप व्हायरल झाली क्रिस गेल सारखी. तर 24 धावा झालेत. षटक क्रमांक संपलेला आहे 4. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवर सिंगल, पाचव्या बॉलवर विकेट आणि 6व्या बॉलवर डॉट. अशा प्रकारे आपण पाहताय 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 24. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 57 रन. सहा बॉल 57. त्यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलंय झाडा झुडपांमध्ये षटकारासाठी. क्लास दाखवलाय यावेळेला. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट. वा हर्ष, अखेरकार मात्र यश मिळालं एक षटकार मारण्यामध्ये. गुडघ्यावर बॅलन्स करत स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. चला लव बॉईज डोंगरे टीम जर उपस्थित झाली असेल तर लगेच आपण या टॉस करण्यासाठी ऑलरेडी ओमकार बॉईज एडवन टीम दाखल झालेली आहे. वेळेवर पोहोचलात, आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद रोहनजी गावड अँड ऑल टीम. अपकमिंग यंग टॅलेंट खेळाडूंना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे. 30ला 3. अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्याकडून बॅट स्पॉन्सरशिप केल्या जातात. हे आपण सातत्याने कित्येक वेळा पाहिलंय. संतोषजी जंगम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. मात्र पराभूत झालेले जे संघ आहेत मात्र घरी जातील तर सावकाश जा. काही जण मॅचचा आनंद सुद्धा घेतील यात ती मात्र शंका नाहीये. काही रंगीबेरंगी शरबत घेऊन मात्र मॅचचा आनंद घेतील.
दशरथ पाटील असते तर बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या असत्या. 1 बॉल आणि 44 रन. औपचारिकता फक्त बाकी राहिली या सामन्याची. अप्रतिम चांगला बॉल आणि सरळ बॉल निघून जाईल पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पंच ऑफिशियली विचारपूस करतायत. जरी पराभूतच्या छायेत गेले तरी सुद्धा ऑफिशियल पंच मात्र विचारतायत चौकार आहे की 1 रन रोखले. यावेळेला 1 रन आले. अशा पद्धतीने मात्र इथे विजयावर शिक्कामोर्तब केलंय. कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करायला विसरू नका. अगरवाडी टीमला विनंती करेन. विळंगी टीमने मात्र जबरदस्त 43 रनने दणदणीत विजय मिळवला आणि प्रतिस्पर्धी संघ अगरवाडी टीमला दारुण पराभव केला.